हॅलो एव्हरीवन, मी नितीन सावरकर तुम्हाला पुन्हा घेऊन आलो आहे या APL 2 सीझनची पहिली मॅच. वर्धन रेडी. वर्धनचा चांगला स्विंग झालेला बॉल आणि हा सोडलेला आहे बॉल. लॉंग ऑनच्या साईडने मारलेला आहे. लेफ्टी आणि रायटीचं कॉम्बिनेशन आहे. वर्धन असा बॉलर आहे की जो हवेत पण स्विंग करतो, तुम्ही बघू शकता. आणि चांगला टोटलला चेंडू आणि हा मिस झालेला आहे प्लेअरकडनं आणि हा सीमा रेषा पार. 4 धावा आलेल्या आहेत. बघूया आता वर्धन काय करतो. पुन्हा चांगला मारलेला चेंडू आणि फुलटॉस बॉल दिलेला आहे आणि कॅपमध्ये ढकललेला आहे बॅट्समनने आणि सीमा रेषा पार. 4 धावा आलेल्या आहेत. पुन्हा रिप्ले बघताय तुम्ही आता. फुलटॉस दिलेला आहे. फुलटॉस बॉल कोणीही सोडत नाही आणि न सोडता तुम्ही जे काय डिलिव्हर करता त्याचं तुम्हाला हे असं रिझल्ट मिळतात. नितीन रेडी. नितीन टू बॅट्समन. नुसता एक हलकासा डायरेक्शन दिलेला आहे आणि तो पोचलेला आहे. बॉल याची विजय झालेला आहे. बॉल पोचला आहे सीमेरेषापार. 4 धावा मिळालेला आहे. बघूया आता नवीन काय चालू करून डोक्यात काय चालू आहे. वाईड बॉल आहे आणि एक उत्कृष्ट यष्टी रक्षण प्रवीण साहेबांचं आणि प्रवीण साहेबांनी ओपनर बॅट्समनला आऊट केलेला आहे. तो पण स्वतः निघून गेला आहे आणि एक वाईड बॉल टाकला. अंपायरने एक अवांतर धावाचा इशारा केलेला आहे, पण तेवढंच प्रेझन्स ऑफ माइंड प्रवीण टेमगिरे यांचं. त्यांनी ते स्टम्पिंगची विकेट घेतली. आपल्याला या कॉर्पोरेट लाईफमध्ये आपण लॅपटॉपवरती बसून काम करतो, पण लोक येतात खेळायला, तीच मेजवानी असते. चांगला टोटवलेला चेंडू आणि आणि हे काय मिसफिल्ड झाली आणि बॉल गेला आहे सीमा रेषा पार. म्हणजे बॉलरने एवढ्या चांगल्या पद्धतीने बॉलिंग केली सुद्धा, जर तुम्हाला क्षेत्ररक्षण गचाळ असेल तर हे एक चांगलं उदाहरण आहे आणि ती चांगली ओव्हर होते आणि तुम्ही उगाचच त्या बॅट्समनला रन्स देत आहे. अक्षय रेड्डी. चांगला टोटावलेला चेंडू आणि हा डेंग्यातनं बाहेर पडलेला आहे आणि सीमा रेषा पार. असं जर गच्चाळ क्षेत्ररक्षण होणार असेल तर कोणीही रन्स थांबवू शकणार नाही. पण हॅट्स ऑफ टू दिस पीपल की कॉर्पोरेट लाईफ सोडून हे पुन्हा येतात आहेत आणि आपल्याला जसं जमतं स्किल ते डेव्हलप करून खेळतात आहेत. प्रशांत रेड्डी. आणि उंच असा टोटवलेला चेंडू जिथे कोणीच नाही आहे आणि अशा ठिकाणी चेंडू गेलेला आहे सीमा रेषा पार. 4 धावा मिळालेल्या आहेत बॅट्समॅनच्या खात्यात. आखूट टप्पाचे चेंडू आणि भरपूर ठिकाणी मारलेला आहे जिथे कोणीच प्लेअर नाही आहे. फिल्डिंगचं पोझिशनच नाही आहे तिकडे मारलेलं आहे. चांगली बॅटिंग दाखवतात आहे. अजून एक उंच टोलावलेला चेंडू ज्या ठिकाणी कोणीच प्लेअर नाही आहे कॅच घेण्यासाठी आणि सीमा रेषा पार. 4 धावा पुन्हा मारलेल्या आहेत. ही सेकंड बाउंड्री आहे या ओव्हरमधली. प्रशांत सुतके थोडेसे कन्फ्यूज झालेत आता. यांना कसा बॉल टाकायचा, काय करायचं, बघूया काय करतात. पुन्हा अजून एक उंच टोटवलेला चेंडू आणि हा बैठक मारलेला आहे बॅट्समनने आणि हा पण पुन्हा सीमा रेषा पार. ही सगळ्यात महागडी अशी ओव्हर झालेली आहे प्रशांत सुतके यांची. पण बघूया आता ते टीमसाठी काय काय करतात, काय काय नाही. MDC सुपर किंग्स एवढे सगळे बॉलर्स त्यांनी यूज केलेले आहे कॅप्टन साहेबांनी. आता बघूया. नितीन गायकवाड रेड्डी. चांगला टोटवलेला चेंडू आणि हा डेंग्यामधनं गेलेला आहे. पण आपण यांच्याकडनं काय एक्सपेक्ट करू शकतो की थोडंसं वाकलं किंवा थोडीशी डाई मारायला पाहिजे. आपण प्रोफेशनल नाही आहोत प्लेअर, पण तरीसुद्धा त्यांनी चांगला प्रयत्न केलेला आहे. पण हा 4 धावा मिळालेल्या आहेत संघासाठी आणि वैयक्तिक धावसंख्या झालेली आहे. ही आहे मॅच समरी. 7 ओव्हर झालेल्या आहेत. बघूया आता अजून 3 ओव्हरमध्ये काय काय होतं. नवीन बॉलर किरण भुवड. बघूया काय करतात हे. चांगला उंच टोटावलेला चेंडू पण हे काय झेल सोडलेला आहे. संजय साहेबांनी झेल सोडलेला आणि एक जीवदान दिलेलं आहे बॅट्समॅनला. बॉलरने किरणने चांगला चेंडू टाकला, पण जर तुम्हाला क्षेत्ररक्षणाकडनं तुम्हाला सपोर्ट मिळत नाही तर तुम्ही सर्वाईव्ह कमी करता. बघूया आता काय किरण करतोय आता नेक्स्ट बॉलिंगसाठी. चांगला चेंडू आणि हा त्रिफळाचीत झालेला आहे. मधला स्टंप उडालेला आहे आणि चांगला चेंडू टाकला आहे किरण यांनी. स्टंप टू स्टंप अटॅक म्हणतात ना, इफ यू मिस आय हिट, यू मिस इट आय हिट इट. तशा हिशोबाने यांची गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी झालेली आहे. चांगल्या टप्प्यावरती टाकलेला आणि सरळ स्टंपला लागलेला आहे. आता बघूया काय करतात ते. नवीन बॅट्समन रेडी. अनिर्बन बासू. हे GM आहेत ANIचे.
चांगला चेंडू आणि हा चांगला झेल पकडण्यात यशस्वी झालेला आहे प्रवीण टेमगिरे. हा रनिंग कॅच आहे आणि अशी रनिंग कॅच पहिल्यांदा मी बघितलेली आहे. आणि किती कौतुक करावं तेवढं कमी आहे की तुम्ही लॅपटॉपसमोर बसता, घरातली कामं करता, प्रोफेशनली काम करता आणि स्टील यू आर डिलिव्हरिंग ऑन द ग्राउंड. म्हणजे हा भरपूर अवघड कॅच आहे पण त्यांनी व्यवस्थित इझी करून टाकलेला आहे. आपल्याला वाटतं इझी आहे पण तेवढा विचार करून किरण रेड्डी. आणि चांगला मारायचा प्रयत्न आणि हा एल बी डब्ल्यू लेग बिफोर विकेट हा आऊट दिलेला आहे. बॅट्समन खुश आहे, खुश नाही आहे ॲक्च्युली की असं कसं मी आऊट झालो, पण तो खाली तो बैठक मारून मारत होता तेव्हा अंपायरला असं वाटतंय की तो ऑफस्पिन झालेला आणि तो शायद स्टंपला लागत असावा म्हणून तो आऊट बाद करण्यात आलेला आहे. ही आहे मॅच समरी. बघूया आता किरण यांनी ऑलमोस्ट 3 विकेट घेतलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी केली किरण साहेबांनी. आता बघूया शेवटच्या 2 षटका आहेत. प्रशांत रेड्डी चांगला मारलेला चेंडू हवेमध्ये आणि का दोघांची धडक होता वाजली पण चांगला कॅच घेतलेला आहे संजय साहेबांनी. एक व्यवस्थित वेल जज करून पाठीमागे धावत त्या ठिकाणी संजय आणि नितीन यांचा क्लॅश होऊ शकला तसं पण प्रौढ प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलेला आहे दुसऱ्या फिल्डरने आणि तो क्लॅश ते धडक न झालं, ॲक्सिडेंट नाही झालं याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. चांगली गोलंदाजी प्रशांत यांची, चांगलं कमबॅक केलेलं आहे. बघूया आता ते कसं टाकतात आहे. बघूया हा उंच टोटावलेला चेंडू आणि हा मिस हिट झालेला आहे आणि प्रवीण टेमगिरे यांनी ट्राय केलेला आहे विकेट किपिंग ग्लोव्सच्या सोबत पण त्यांचा चांगले प्रयत्न पण त्यांच्या हाताला सुद्धा लागला नाही. पण चांगली गोलंदाजी की हा सर्कलच्या आतमध्येच बॉल पडलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना आहे प्रशांत सुटके यांचं. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात आहे की बॉलरला कळतं आहे की बॅट्समनला जास्त रूम नाही द्यायचा. बघूया प्रशांत रेड्डी हा डॉट बॉल झालेला आहे आणि यष्टीचित करण्याचा प्रयत्न केला आहे पण तो नाही झाला. बॉल कॅरी करत ते आले धावत आणि स्टंपला राहायचा प्रयत्न केला पण रनर स्टँडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू त्याने ऑलरेडी आधीच स्ट्राईक घेण्याची विचार केला होता म्हणून तो धावत सुटला आणि हा रनआउट नाही मिळालेला आहे MDC सुपर किंग्ज यांना. बघूया प्रशांत रेड्डी काय करतात हे. शेवटचा चेंडू आहे हा इनिंगमधला आणि हा मारण्यात यशस्वी. तर नितीन गायकवाड आले, त्यांनी रॅपिड थ्रो केलेला आहे आणि बॅट्समन आडवा झाला पण आपण विकेट घेण्यामध्ये यशस्वी झालो आहेत. शेवटच्या चेंडूवरती या इनिंगचं एक रनआउट झालेला आहे आणि चांगला फ्लॅट थ्रो मारलेला आहे, चांगलं कलेक्शन आहे आणि हेच लोक आपल्या बेसिक्स लक्षात आणून देतात की तुम्ही कसं कलेक्ट करायला पाहिजे. आता 77 रन्स टू विन आहे. आता बघूया MDC सुपर किंग्ज हे कसे बॅटिंग करतात ते. मी पुन्हा एकदा थँक्यू बोलेन APL 2.0साठी संजय साहेबांना. पहिला चेंडू चांगला फुलटॉस पडलेला आहे आणि दोन धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत मला असं वाटतं आणि बाउंड्रीला पोचण्याच्या नादात पण फिल्डर पोचलेला आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. पुन्हा थँक्यू म्हणेन मी APL 2.0साठी संजय नायर सर, शितेन कडाकिया आणि सुनील लक्का यांची भरपूर मेहनत आहे हे टुर्नामेंट ऑर्गनाईज करण्यासाठी. तर एकदा तर थँक्यू त्यांना बोललंच पाहिजे. बॅट्समन रेडी संजय रेड्डी आणि उंच असा मारलेला चेंडू बॅकफूटवरती जाऊन असं एक पुल टाकलेला आहे आणि 4 धावा मिळालेल्या आहेत संजय थोरात यांच्या अकाउंटमध्ये. वैयक्तिक धावसंख्येत पण 4 धावाची भर झालेली आहे आणि संघाच्या धावसंख्येमध्ये पण 4 धावाची भर केलेली आहे. चांगल्या पद्धतीने बॅकफूटवरती जाऊन एक पुल घेतलेला आहे. चांगला मारलेला चेंडू आणि हा डायरेक्ट थ्रो झालेला आहे. काय सुरेख क्षेत्ररक्षण आहे, डायरेक्ट थ्रो. पण संजय सर पोचलेले आहेत आपल्या क्रीजमध्ये आणि ते सेफ आहेत. म्हणजे तो रनआउट नाही झाला पण चांगल्याच चपळाईने तुम्ही थ्रो केलेला आहे आणि तेवढंच त्यांनी ते ग्राउंड केलेलं आहे संजय साहेबांनी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, त्याचप्रमाणे चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड ॲज वेल की ते वेळेत त्या क्रीजच्या आतमध्ये बॅट टेकवत पोचलेले आहे आणि यालाच म्हणतो आपण की कीप रोटेटिंग द स्ट्राईक. हे आहे मॅच समरी. बघूया आता अक्षय रेड्डी. चांगला टोटल चेंडू आहे, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षणच नाही आहे त्या ठिकाणी पोचलेला आहे बॉल. हा चेंडू गेलेला आहे सीमा रेषा पार आणि
या उत्कृष्ट झेल कॅप्टन कडून, चांगला झेल टिपलेला आहे. आपला कॅप्टन आहे स्पार्टनचा. काय चांगली क्षेत्ररक्षण केलेलं आहे आपल्या स्पार्टनच्या कॅप्टनने. उत्कृष्ट नमुना एक सेट एक्सपेक्टेशन केलेलं आहे. अंकित यांनी झेल पकडलेला आहे पॉईंटच्या दिशेने. फुल स्ट्रेच होऊन त्यांची चांगली हाईट आहे. हाईटचा पुरेपूर फायदा करून हे आले नवीन बॅट्समन नितीन सावरकर ऑन द स्क्रीज. बघूया ते 1 डाऊन आलेले आहेत. हे आहे मॅचची समरी. बघूया आता काय करतात काय नाही आहे. समरी आता बघू शकता तुम्ही किती कुठे आणि कसं स्लोली इनिंग प्रोग्रेस होत आहे. अक्षय रेड्डी चांगला टोटावलेला चेंडू आहे आणि हवेत गेलेला आहे आणि सीमा रेषा पार. या 4 धावा मिळालेल्या आहेत अक्षय यांना आणि वैयक्तिक 4 धावांचं ॲडिशन करून संघाच्या हितासाठी पण 4 धावा त्यांनी कुठलेल्या आहेत. उत्कृष्ट फलंदाजी. बघूया आता नितीन फटकेबाजी करतो की सपोर्ट करतो त्यांना. अजून एक चुकीच्या टिकीने बॉल टाकलेला आहे आणि या सीमा रेषा पार षटकार मारलेला आहे अक्षय यांनी. चांगलं तंत्रशुद्ध फलंदाजी करतात आहेत की बॉल जसा येतोय त्या दिशेने मारायचा आणि हा तर त्या पत्र्यावरती लागलेला आहे. चांगली गोलंदाजी हवी. चांगला टोटल स्टुडंट चांगला कव्हर ड्राईव्ह मारलेला आहे आणि हा सीमा रेषा पार फुलटॉस चेंडू हा कधीही कोणत्याही बॅट्समनने फलंदाजीने सोडू नये. त्याचंच त्यांनी कव्हरअप केलेलं आहे की तुम्ही आता फुलटॉसला कन्वर्ट करा कव्हर ड्राईव्ह मारून. आणि हा आउटफील्ड पण फास्ट आहे आणि तो पोचलेला आहे. 4 धावा एक्स्ट्रा मिळालेल्या आहेत. बघूया ही मॅच समरी आहे. बघूया अंकित रेड्डी आणि हा चांगला टोटवलेला चेंडू सरळ मारलेला आहे. षटकार मारलेला आहे अक्षय यांनी. चांगला फलंदाजीचं स्किल हे दाखवतात आहे. म्हणजे एक त्यांचे शॉट बघण्यालायक आहेत आणि ते स्वतःच्या खांद्यावरती ती जबाबदारी घेऊन ते प्रयत्न करतात आहेत की मला हा विजयी तिलक लावायचा आहे. बघूया कोण जिंकतं याच्यामध्ये. अंकित रेड्डी चांगला कव्हर ड्राईव्ह मारलेला आहे बॉल आणि त्या ठिकाणी कोणीही फिल्डर नाही आहे. पुन्हा 4 धावा मिळालेल्या आहेत संघासाठी आणि वैयक्तिक 4 धावांचं ॲडिशन करून हे पोचलेले आहेत. चांगली धावसंख्या त्यांनी केलेली आहे. बघूया हे आता 40 वरती पोचलेले आहेत. बघूया आता काय करतात हे. नितीन रेड्डी परेश पण रेड्डी. चांगला इनस्विंग आत आलेला बॉल आणि नुसतंसा एक टायमिंग करून सोडलेला आहे आणि कोण जिंकतं याच्यामध्ये आणि बॉल हा जिंकलेला आहे. सीमारेषेला धडकलेला आहे. म्हणजे 4 धावा यांनी कुठलेल्या आहेत नितीन यांनी. बघूया वैयक्तिक धावसंख्या झालेली आहे पण चांगलं पद्धतीने टोटावलं आहे. चांगला टाईम केलेला आहे. बॉल आणि फिल्डर याच्यामध्ये बॉल जिंकलेला आहे आणि सगळे रेडी आहेत. बघूया आता काय करतात परेश रेड्डी. चांगला मारलेला चेंडू आणि हा झेल बाद होऊ शकतो पण सोडलेला आहे. झेल सोडलेला आहे अक्षय यांचा. जे चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतात आहेत त्यांचाच झेल सोडलेला आहे. एक जीवनदान दिलेलं आहे अक्षय यांना. बघूया ते किती महाग पडतं पण चांगला चेंडू होता आणि चांगला मारलेला चेंडू आहे आणि हा हवेत 6 रन 6 धावा षटकार मारलेला आहे अक्षय यांनी. अक्षयची बॅट तळपते आहे. ते सांगतात आहे की मी उत्कृष्ट फलंदाज आहे आणि हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. ते आता आपल्याला दाखवून देतात आहे. बघूया आता ते काय करतात आहे. चांगली फलंदाजी आणि रनआउट करण्याचा प्रयत्न पण वेगळ्या पद्धतीने मारायचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी पहिली धाव घेण्यातच नितीन आऊट होऊ शकले असते पण आता 3 धावा पाहिजेत जिंकण्यासाठी. बघूया आता ते कसं करतात आहे. कारण की जर हा बॉल हिट झाला असता तर नितीन रनआउट होऊ शकला असता कारण की तो हाफ पिच थ्रू आलेला. बघूया आता हा मारलेला आहे चेंडू. बघूया वाईड आहे चेंडू. वाईड धावा आहेत आणि 2 धावा काढून या पहिला सामना MDC सुपर किंग्स वर्सेस स्पार्टनमध्ये MDC सुपर किंग्स जिंकलेले आहेत. उत्कृष्ट फलंदाजी केली अक्षय यांनी आणि त्याला साथ दिलेला आहे नितीन सावरकर यांनी. एक धावा इम्पॉर्टंट असतात. ते धाव घेत
आता या क्षणाला हे पोचलेले आहेत. तुम्ही आता बघू शकता की 18 बॉल ठेवून MDC जिंकलेली आहे. बघूया आता पुढे काय काय होतं, कसं कसं होतं. टीम मीटिंग चालू आहे, कारण की अशा भरपूर मॅचेस येणार आहेत. बघूया काय घडतं APL 2.0 मध्ये, आणि एक एक मॅच कशी कशी इम्पॉर्टंट आहे प्रत्येकासाठी. थँक्यू.